कलाकारांना अनेकदा अनेक कारणांमुळे चांगल्या भूमिका नाकाराव्या लागतात। मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत नावाजलेले कलाकार मकरंद देशपांडे यांनाही असाच एक अनुभव आलाय। सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत मकरंद यांनी हा अनुभव सांगितलाय। त्यांना मुन्नाभाई MBBS या चित्रपटात सर्किटच्या भूमिकेची ऑफर आली होती, पण त्यांनी ती नाकारली। मकरंद म्हणाले, राजकुमार हिरानी यांनी मला बोलावले, मला काही सीन्सवर काम करायला सांगितलं, आम्ही हे गाणंही रेकॉर्ड केलं ज्यात माझा आवाज होता। चित्रपट नाकारण्याचं कारण सांगताना मकरंद म्हणाले, राजू यांनी माझ्याकडे 56 दिवस मागितले होते, पण मला ते शक्य नव्हतं कारण त्यावेळी मी दुसरा चित्रपट तयार करण्याच्या तयारीत होतो। मुन्नाभाई MBBS या सिनेमासोबतच त्यांनी लगान सिनेमासाठीची ऑफर सुद्धा नाकारली होती। लगानमधली भूमिका नाकारण्याचं कारण सांगताना ते म्हणाले, आशुतोष गोवारीकरने या चित्रपटासाठी माझ्याकडे 6 महिने मागितले, तेव्हा मी त्याला म्हटलं की 6 महिने मी देऊ शकत नाही। आमिर खाननेही कॉल करून तुम्ही स्वतः क्रिकेटर असून क्रिकेटवर आधारित भूमिका कशी नाकारू शकता असा प्रश्न केला होता। त्यावेळी त्याला मी म्हटलं, मी हा चित्रपट नाकारत नाहीये, फक्त मी 6 महिने देऊ शकत नाही। मला आधीपासूनच माहिती आहे की माझ्यासाठी वेळेपेक्षा महत्त्वाचं काही नाही, पैसा आणि प्रसिद्धी माझ्यासाठी तितकी महत्त्वाची नाही, असं मकरंद देशपांडे म्हणाले। मुन्नाभाई MBBS आणि लगान हे चित्रपट खूप गाजले। 2 चांगल्या भूमिका मकरंद यांना वेळेअभावी नाकाराव्या लागल्या। तुम्हाला मुन्नाभाई MBBS आणि लगान हे चित्रपट आवडले का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी।